नमस्कार, तुमच्या सर्वांचं शीतल LDM क्रिएशन्समध्ये मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ट्युटोरियल अपलोड केलेले आहेत, ज्वेलरी मेकिंगचे, राखी मेकिंगचे। तर शीतल खांडेकर असं या ताईंचं नाव आहे। त्यांनी आपल्याला कमेंट केलेली एका व्हिडिओ खाली की ताई प्रोजेक्ट सेट मेकिंगचा व्हिडिओ दाखवा म्हणून। तर त्यांच्या कमेंटला मान देऊन आपण हा आज व्हिडिओ बनवत आहोत आणि त्या ताईंचे आभार सुद्धा आहेत त्यांनी आपल्याला कमेंट केल्याबद्दल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर प्रोजेक्ट मेकिंगसाठी आपण अशा प्रकारची फुलं बनवून घेणार आहोत। तर त्यापैकी बाकी सर्व फुलं मी बनवून घेतलेली आहेत आणि त्यापैकी एका फुलाचं ट्युटोरियल आपण अगदी डिटेलमध्ये आज शिकणार आहोत। तर इथं आपण नेकलेससाठी 7 फुलं आणि कानातल्यांसाठी 2 फुलं बनवून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला नेहमीचे आपले टूल्स लागणार आहेत। त्यानंतर अशा प्रकारचे 6 mm चे टायर क्रिस्टल लागणार आहेत। इथं तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। मी इथं मल्टी कलरमध्ये ग्रीन आणि मरून कलरमध्ये घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीचं फ्लॉवर आपल्याला बनवायचं आहे। इथं तुम्ही फ्लॉवरची संख्या ही जास्त किंवा कमी सुद्धा करू शकता। तसेच हे जर फूल आपण बनवायला शिकलो तर ह्या फ्लॉवर पासून बऱ्याच प्रकारची ज्वेलरी आपल्याला बनवता येते। त्याच्यावर मॅचिंग सेटवरती मंगळसूत्र, नेकलेस, लॉंग नेकलेस, नथ, बुगड्या, बिंदिया, बांगड्या अशा प्रकारची बरेच ज्वेलरी यापासून बनवली जाते। तर सर्वात अगोदर आपण इथं 20 गेजची तार घेतली आहे आणि ती आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर इथं मी आपली जी नेहमीची पट्टी असते 12 इंचाची, त्या पट्टीने मी पूर्ण 12 इंच इतकी तार मोजून घेतलेली आहे। आता 0.3 mm ची तार ही आपल्याला लागणार आहे। त्यातला आपण साधारण 1 फूट इतका तुकडा कट करून घेणार आहोत बंडलमधून आणि राहिलेली तार ही तिथे लॉक करून ठेवायची आहे। त्यानंतर फ्लॉवर बनवण्यासाठी आपल्याला राईस पर्ल लागणार आहेत। ते तांदळाच्या आकाराचे असतात त्यामुळे त्याला आपण राईस पर्ल म्हणतो। इथे तुम्ही ओव्हल शेपचे सुद्धा मोती घेऊ शकता। तर सर्वात अगोदर आपल्याला एक मोती म्हणजे राईस पर्ल आणि नंतर 2 mm चा छोटा एक गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला 4 बोटं इतका अंतर ठेवून हा मोती पॅक करून घ्यायचा आहे। त्यासाठी गोल्डन मनी हा वरच्या बाजूला सरकवून मोत्यामधून वायर खाली पास करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण अजून एक मोती टाकून घेतला, त्यानंतर गोल्डन बीड टाकून घेतला। इथं तुम्ही 1 mm 2 mm चा कोणताही वापरू शकता। आणि आता पहिल्या मोत्याच्या सोबत दुसरा जो आता आपण मोती ओवला तो एकदम काटकोनात पकडायचा आहे आणि व्यवस्थित पकडून आपल्याला गोल्डन मनी हा तसाच ठेवायचा आहे आणि डायरेक्ट राईस पर्लमधून हा तार जी आहे ती खाली ओढून घ्यायची आहे। म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग सोबत आपलं जे हे डिझाइन आहे ते तयार होतं आणि नंतर फ्लॉवर सुद्धा हे फिनिशिंग सोबत बनतं। तर बघा अजून एक मी मोती टाकला आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे। अगोदरचा जो मोती आहे तो आणि सध्या जो ओवला आहे ते एकमेकांना असे काटकोनात पकडायचे आणि गोल्डन बीड तसाच ठेवायचा आणि डायरेक्ट जो मोती आहे त्याच्यामधून वायर 0.3 mm ची जी तार आहे ती खालच्या बाजूने ओढून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी इथं टोटल 9 मोती हे ओवून घेतले आहेत आणि आपली डिझाइन पूर्ण करून घेतली आहे। तर या अगोदर सुद्धा मी मोत्याचं फ्लॉवर कसं बनवायचं याचं ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपली डिझाइन पूर्ण झाली। त्यानंतर आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचा राऊंड कंप्लीट करायचा आहे। त्यासाठी पहिल्या मोत्याच्या जवळ तार आणून ती झिगझॅग पद्धतीने म्हणजे एका मोत्याच्या वरून एका मोत्याच्या खालून अशा पद्धतीने तो पूर्ण राऊंड आपल्याला
करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्लॉवर हे आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये एकदम राऊंडमध्ये तयार होतं आणि ते पॅकसुद्धा होतं चांगलं. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत. त्यासाठी 6 mm चा जो आपण क्रिस्टल घेतला होता टायर शेपचा तो ओवून घ्यायचा आहे आणि तो ओवल्यानंतर मध्यभागी असा धरून ती जी वायर आहे ती बघा समोरच्या बाजूने खालच्या साईडून वरच्या साईडला काढून घ्यायची आहे आणि नंतर ती वायर खाली घ्यायची आहे. म्हणजे बघा आपलं फ्लॉवर तयार झाला आहे. आता मध्ये जो गॅप राहिलेला आहे क्रिस्टलच्या भोवती तो गॅप भरून काढण्यासाठी आपण इथं अजून छोट्या साईजचे जे गोल्डन बीड आपण घेतलेले आहेत त्यापैकी जेवढे बसतात तेवढे टाकून घेणार आहोत. अशा प्रकारचे जॉईंट मणी येतात ते आपण कटरने कट करून घेऊन नंतर ओवणार आहोत आणि अशा प्रकारे 9 ते 10 मणी जेवढे बसतात तेवढे आपण टाकून घेतले आणि याचा सुद्धा प्रॉपर असा राऊंड आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर राऊंड बनवण्यासाठी आपण जो पहिला गोल्डन बीड होता त्यामध्ये आपली तार बाहेर काढायची, म्हणजे आपला गोल्डन मण्यांचा बघा राऊंड तयार होतो. क्रिस्टलच्या भोवती बरोबर राऊंड शेपमध्ये हे गोल्डन मण्याचं सर्कल तयार होतं. आणि आता हे सर्कल एका साईडने पॅक आहे, बाकी सगळीकडून ओपन आहे. ते आपल्याला पॅक करण्यासाठी 3 ते 4 ठिकाणी रॅपिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा अशा पद्धतीने खालचा जो गॅप असतो त्यामधून 0.3 mm ची तार ही वरच्या बाजूने काढायची आहे, म्हणजे गोल्डन मण्याच्या आतून वर घ्यायची आणि नंतर ती अशा पद्धतीने खालच्या बाजूला घ्यायची. अशीच प्रोसेस आपण 3 ते 4 वेळा करून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक 2-2 मोत्याच्या मधून ही वायर आपल्याला खालच्या बाजूने वर काढायची आणि नंतर गोल्डन मण्याच्या सर्कलच्या बाहेरून खालच्या बाजूने ही तार काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपलं फ्लॉवर हे तयार झालेलं आहे. बघा किती छान फिनिशिंग मध्ये व्यवस्थित असं फ्लॉवर आपलं तयार झालेलं आहे. तर ज्वेलरी बनवताना फिनिशिंग ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स असतात त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आता जी शिल्लक राहिलेली तार आहे ती आपण कट करणार नाही आहोत. ती आपण नंतर फूल हे तारेवर बांधण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत. तर आता जी आपण तुम्हाला जेवढे फ्लॉवर हवे आहेत तेवढे तुम्ही बनवून घ्यायचे आणि त्यानंतर जी तार मोजून घेतली होती त्या तारेवरती अशा पद्धतीने आपल्याला हे फ्लॉवर पॅक करून घ्यायचे आहेत. पण आहे अशा तारेवरती जर आपण 20 गेजच्या तारेवरती जर हे फ्लॉवर बांधायला घेतली तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ते हलतात, वरून खाली असे पाठीमागून पुढून फिरतात. त्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत, तर ती मी पुढे तुम्हाला सांगतेच. त्यासाठी स्टार्टिंग पॉईंटला आपल्याला एक लूप बनवून घ्यायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला हे फ्लॉवर बांधायला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर आता हे फ्लॉवर आपण असंच डायरेक्ट तारेवरती बांधणार नाही आहेत, तर त्यासाठीची जी टिप आहे ती तुम्हाला बघा सांगते. इथं आपण एक लूप बनवून घेणार आहोत. तो कसा, तर बघा आपला जो राऊंड नोज प्लायर असतो त्याने आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाप्रमाणे याला आपल्याला अशा प्रकारे लूप बनवून घ्यायचा आहे बघा. आणि तो जो मध्ये आपण राऊंड केलाय त्यावर बरोबर आपला क्रिस्टल येतो आणि ते नंतर हलत नाही. आपण रॅपिंग सुद्धा व्यवस्थित करणार आहोत. पण अशा पद्धतीने जर आपण बेसला एक एक लूप दिला प्रत्येक फ्लॉवर बांधायच्या वेळेस, तर आपलं जे फ्लॉवर आहे ते नंतर चोकर तयार झाल्यावर अजिबात हलत नाहीत.
तर त्यासाठी आपण ही ट्रिक वापरणार आहोत. बघा आता मी पहिलं फूल बांधायला घेतलं आहे. तर आता हे फूल सगळीकडून आपल्याला त्या लूपच्या भोवती व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक मोती हा त्यामध्ये रॅपिंग केल्यासारखं करायचं आहे. तर बघा अगोदर मी उजव्या साईडला हे फ्लॉवर एका साईडने पॅक करून घेतल्यानंतर जी आपली पहिली तार शिल्लक होती त्यानेच हे जे फ्लॉवर आहे ते दोन्ही साईडने पॅक करून घेतलं आणि नंतर वरच्या आणि खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित लूप भोवती पॅक करून घ्यायचं आहे. तर आपण बरेच अशा प्रकारचे ट्युटोरियल अपलोड केलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओ खाली प्रत्येकजण काही ना काही कमेंट करत असतात. तर त्या कमेंटपैकी एक कमेंट सारखी येत असते ती म्हणजे ताई याचं मटेरियल कुठे मिळेल. तर याचं मटेरियल हे बऱ्याच ठिकाणी आता सध्या तर मिळत आहे. पण जर ते तुम्हाला कुठे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला ह्याचं मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करेल. तर तसं काही त्याचे मिनिमम क्वांटिटी रिक्वायर्ड असं काही नाही. तुम्ही फक्त एका नथीसाठी जरी तुम्हाला मटेरियल हवं असेल तरी तुम्ही ते माझ्याकडून घेऊ शकता. तर त्याचा मी एक व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे, तो येईल लवकरच. पण बऱ्याच जणांना अशी खूप हे असतं की मटेरियल कुठे मिळेल, काय मिळेल किंवा कसं मिळेल. कारण मी सुद्धा सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा बरेच वेगवेगळे अनुभव आले मला मटेरियल. कारण या सर्वामध्ये मटेरियल हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचं मिळणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला कारण आपल्याला त्यावेळेस माहिती नसते किंवा काय तर आपण फसतो आणि मला सुद्धा तसे बरेच अनुभव आलेले आहेत. कारण आपण पैसे दिलेले असतात तर त्याचं आपल्याला व्यवस्थित हे क्वालिटीसुद्धा मिळाली पाहिजे असं माझं तर मत आहे. तर जर तुम्हाला मटेरियलबद्दल काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा माझा जो नंबर आहे व्हॉट्सॲप नंबर त्याला मेसेज किंवा कॉल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला मटेरियल हे क्वालिटीमध्ये मिळणार आहे आणि प्राईससुद्धा रिजनेबल असणार आहेत. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन हे प्रेस करायला विसरू नका. कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सर्वात अगोदर व्हिडिओ हा बघू शकणार आहात. आणि जर तुम्हाला माझ्याकडून काही ऑर्डर करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता. पूर्ण हँडमेड असे दागिने बनवलेले असतात आपण आणि क्वालिटीसुद्धा तशीच मिळते. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तर इथं बघा आपण एक फ्लॉवर हे पूर्ण जॉईन करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक फ्लॉवर जॉईन करताना प्रत्येक वेळी आपल्याला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. तर प्रत्येक वेळी आपल्याला सेम तसाच लूप बनवून घ्यायचा आहे. अगदी सोपं आहे कारण आपली फुलं नंतर कधीच हलणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणार नाही. तर ही एक पद्धत होती. आता मी अजून एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तर फुलं हलू नये यासाठीच ही पद्धत आहे. कारण बघा अशा पद्धतीने आपण प्लायरच्या मदतीनेच याला अर्धा गोल बनवून घेणार आहोत, म्हणजे अर्धा लूप बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जर फ्लॉवर जॉईन केले बेस वायर सर्व्हिस गेटच्या तारेवरती जर अटॅच केले तरीसुद्धा फुलं हे आपले हलणार नाहीत आणि आपला नेकलेस हा एकदम व्यवस्थित फिनिशिंग सोबत आणि एकदम आपल्या मनासारखा तयार होतो. तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरून हे फ्लॉवर हे अटॅच करू शकता. तर बघा किती सुंदर असा आपला नेकलेस हा तयार झालेला आहे. बॅक साईडने सुद्धा मी दाखवते बघा. हा सुद्धा ऑर्डरसाठीच मी तयार केलेला होता नेकलेस आणि खूप छान बनलेला आहे. म्हणजे एकदम
व्यवस्थित फिनिशिंग सहित प्रॉपर जर आपण एखादी वस्तू तयार केली तर आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शनसुद्धा मिळतं, म्हणजे जे समाधान आहे ते मिळतं, कारण आपण एवढी मेहनतसुद्धा घेतलेली असते त्यासाठी. तर आता सेम स्टार्टिंग पॉईंटला जो असा लूप बनवलेला आपण तसाच एंडिंगला सुद्धा आपण सेम लूप बनवून घेऊन त्यानंतर त्याला जंप रिंगच्या मदतीने गोंडा अटॅच करून घेणार आहोत. बघा किती सुंदर तयार झालेला आहे. आणि इथं आपण 20 गेजची तार का वापरली आहे तर 20 गेजची तार ही फ्लेक्झिबल असते, त्याला आपण कसाही आकार देऊ शकतो, म्हणजे अशी लवचिक असते, त्यामुळे ते आपण आपल्या मानेच्या ह्याने तुम्हाला जसा त्याचा आकार ठेवायचा तसा तुम्ही तो ठेवू शकता. तर आता बघा इथं मी गोंडा अटॅच करून घेत आहे जंप रिंगच्या मदतीने. तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित साध्या सोप्या सरळ भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, जे तुमचे नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी त्यांच्यासोबत शेअर करा. आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा नक्की करा. तसेच तुम्ही नेक्स्ट ट्युटोरियल कोणते पाहायला आवडेल तुम्हाला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. बघा आपला सुंदर असा नेकलेस हा तयार झाला आहे. आणि आपण जे 2 कानातल्यांसाठी फुलं बनवले होते ते आपण अशा प्रकारचे रेडीमेड स्टर आहेत त्यावरती अटॅच करून घेणार आहोत. तर याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर बघा ही आपली ऑर्डरची ज्वेलरी आहे ती तयार झाली. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.